गुडघे दुखणे व सुजणे, कंबर, पाठ, मान व टाच दुखणे, मणक्यातील चकती सरकणे, गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे, मणक्यात गॅप पडणे, हाताला व पायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, वातरक्त, फ्रोझन शोल्डर, पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद, पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई मध्ये सुद्धा। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। मित्रांनो, अरे कस काय आहे ही बघा। मला काय म्हणायचंय का ना, ही घर सोडून इतक्या लांब कशाला गोठा बांधलाय? हे निर्बुद्ध माणसा, अरे गोट्यातला आणि पिच मधला तुला काय फरक कळतो का नाही? अरे ही पिच आहे, पिच तर नीट बांधायचं चारी बाजूनी, आणि हिथं पप्यासारखी, तुझ्यासारखी, माझ्यासारखी युवक हिथं बॅटिंग करणार। तुम्ही बॉल टाकायचा, मी बॅटिंग करणार, आणि बाकीची तुम्ही दोघांनी फिल्डिंग करायची। म्हणजे तू एकट्यानेच बॅटिंग करायचं काय नेम आहे का? एकट्यानेच बॅटिंग करायची, आणि आमच्या एकट्याच भाऊनी ही स्पेशल कोट्यातनं मंजूर करून आणलं। कोणी? भाऊनी। त्या दिवशी सरपंच म्हणत होते त्यांनी केलं। तुमचा भाऊ सरपंच आहे का, आमदार आहे का, खासदार आहे का, साधाला का सदस्य नाही ग्रामपंचायत? कसं कायला का आमिर होय रे, भाऊने केलं तुला कधी पटलंय का रे? सारखं गाणाला म्हणायचं तुमच्या भाऊने केलं नाही आणि ह्यांनी केलंय आणि त्यांनी केलं। छोट्या तुला काय माहिती असतं का आतल्या गोष्टी? आम्हाला माहिती सरपंच आणि ही सगळी मोठी मोठी लोक त्यांनी मिळून केले। अरे सरपंचाला काल मारला चौकात तिघा जणांनी गाठून, सरपंचाला गाव विसराना आणि तो आणायचं मंजूर करून। गावातल्या टाकी खालचं लिकीच काढायचं जमतंय, असलं बनवाय निघाले भावचा कोटा म्हणजे कसला कोटा? भाऊचा प्रायव्हेट कोटा आहे, ह्याला कोणीच हात लावू शकत नाही। आलं लक्षात? त्यांनी काय असतं? काय असतं म्हणजे भाऊनी फोन करून सांगितलं ना, एवढा निधी कांबळेश्वरला येऊ द्या, लगेच निधी तासात 2 तासात तर इमान पैसे फेकून जाते घरी आमच्या। का ना भाऊनी ना काकीला चहा नाही सांगितलं ना, काकी तासाने आणते चहा आणि ते ऐकणार काय नका पंतप्रधान कोण ऐकणार? काय माहिती का पप्या, भाऊचं काकीव लय प्रेम आहे, म्हणून भाऊ तेवढ्या शांततेने चालतो। म्हणून 2 तासानं चहा येतो, 4 तासांनी येऊ दे, 4 तासांनी येऊ दे, कारण त्या चहाने सुद्धा प्रेम आहे। आलं लक्षात? आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का, तू जी मगाशी मला म्हणतोय भाऊ म्हणजे कोण आहे? अहो भाऊ म्हणजे या देशात सर्वस्व। मग देणं करायचा फोन कार उचलत नाही भाऊ लवकर? कुणाचं आमच्या पैसे आहेत? चांड्या कुणाचं पैसे? माझं 700 रुपये द्या। कवाचं 700? कामाचं 7 लाख रुपये नेतो आतापर्यंत आमच्याकडून। कशाचं काम करतो तू? 700 रुपये लागा द्यायना। आणि उगा माणसात आमच्या आबरू काढ जाऊ नको उद्या, तुला नीट सांगतोय, नीट सांग। त्याच्यामुळेच गाणं सांगतोय, ही गोड बोलीत ना अजिबात घेऊन जाऊ नको, यांना हकल घरी तू नाही गोड वाढतील आपल्याला। अरे खरं बोललं की तर आम्ही गोड बोलीत वाटतो रे तुम्हाला। खरं बोललं की काय खरं? मग ते दे की 700 रुपये। कुणा 700? हे कवा सुद्धा 700 रुपये? कडवळा आणायला लावलं तवाच? कवा कवा तवाच म्हणजे कवाच? आता त्याला 15 दिवस होत आला गेला का? अरे लका तू किती वेळा कडवाळ नेला आजची फुकाट? हा मागच्या बार 2 पण कडवाळ टाकलं, दिलं कसं पैसे मला? घातलं शर्टाला नेऊन। उजा आहे ना व्यवहाराला क्लिअर आहे, आपण बी तेवढंच क्लिअर राहायचं, मग नंतर अशी माणसं नावं ठेवायला लागले ना, मग नंतर रागायचं नाही। अरे तुमचं काम काय माहितीये का, माझी जी प्रगती व्हायना ना, ही तुमच्यासारखी 2-3 मित्र संघ आहेत ना, म्हणून माझी प्रगती व्हायना। अहो त्याला किंमत लागती, गावात किंमत असते। लय हिंमत आहे, लय हिंमत आहे म्हणून तर गावात किंमत आहे, तुमच्यासारखं नाही। आले का लक्षात? अरे आमच्या तिघा चौघाशीवर तुला दोस्त कोण आहे गावात? जाऊ ना। ऐक, माझ्यामुळे ना तुम्हाला सगळ्याला किंमत देणार ठेव, आणि राहिला विषय मैत्रीचा ना,
करोडो मित्र आहेत माझं महाराष्ट्रात, करोडो. अरे गाणं गावातलं काळ कुत्र तुला बघून भुकत नाही, आम्ही पोरं आहे म्हणून ऐक ना, ही तुमच्यासारखी जी काळी कुत्री आहेत ना ती फक्त आमच्याकडे बघून भुभू करते ती. आला सांगा. ओके ओके गाणं आता भुका की, हा ए भुका की आता. ए काय झालं रे पोरांनो काम धंदा बघा नुसतं खेळूच बस ना. भाऊ भाऊ मी काल डिस्कवरी चॅनल बघत होतो, त्यात एक शिव होता, शिव. आणि त्या शिवाला ना लांडगी अशी मागणं तोडायची, 10 लांडगी अशी संगायची आणि त्या शिवाला डाऊचायची. पण शिवा सांगाव धावला की माघारी पळायची. तशी माझ्या आवाज झाली, मी ह्या गावातला शिव आहे आणि 10-5 लांडगी माझ्या अवती भोवती ना केव केव करते ती. भाऊ कोण आहेत मग? ए हा? ए उद्या काय तू शिव तूच लाड काय भाऊ शिव आहे ते. ए उद्या गणा पोरांना सिंहाची पारख कळती. सिंह कोण, कुत्री कोण, गाढवं कोण, लांडगं कोण, म्हणजे आपल्या दृष्टीतून ते म्हणजे निष्पन्न तुम्हाला ती झालं. पोरं शिव म्हणली ना आम्हाला लांडगा म्हणली तर आम्ही लांडगा झालो का? अरे सिंहाचा बछड्या सिंहच असतो. आचा ते काय काय कुत्रा का लांडगा होणार तू? मग? तसं काळजी करू नका. हे पोरांनो कामधंद्याचं बघा, खेळाच्या वेळेस खेळ, कामाच्या वेळेस काम, गणाला बी कामं सुचू द्या. तुझी जाणार होता का नाही बारामतीला आज? हो हो तो विषय कॅन्सल. हो भाऊ. मला जावं लागतंय. अहो तसं नाही भाऊ, पण मी रात्रभर राहू दारी देतो या म्हणलं आता उरकून लगेच बारामतीला जायचं. गणा हा. अरे तुला लावला असता, पण विषय 2 कोटचा आहे. हा हा हो मी तिथं गेल्याशिवाय सक्सेस होऊ शकत नाही. हा तू रानातली कामं बघ, पोरांनो आपापली कामं बघा. जाऊ का? हो. आम्ही आलोच की. नाही 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 नाही, जबाबदारीचं काम आहे. आज लावलं असतं, पण माझ्या संदर्भातला विषय. चला जाऊ का? चला सावका जा आपण नीट जा. ए रामभाऊला कोणाची भीती? तेवढा आहे राव. भाऊ गाडी नंबर चेंज करून जावा बर का, लोक पार्किंग वाजतात तुमच्या. होय आईला नका नका विचारू नका मला. नाही सांग की सांग का. आता भाऊनी सांगितले तसं तर कोणाला सांगूच नका. आ, पप्या तू जाहीत ना. अरे आम्ही जीव उचलला का तुझ्या? नको तू जाहीत ना. नका जीव तू बी जा उद्या, तू बी जा. सांग की ए, जावं की तुम्ही. तुम्ही नका गावभर करता सगळी. नाही, 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 करत. नाही कुणाचा आहे उद्या त्याला सांगायचं नाही. ए, अरे आम्ही भाऊ भाऊ आहे. नको नको. नाही, आला का? तुम्हाला शपथ आहे आपापल्या घराची काय? कुणाला सांगत न सांगू नका. 2 कोटी रुपये नाही निघाल्यात भाऊ. भाऊ 2 कोट. 2 कोटी रुपये लय पैसे, लय पैसे. बेहिशोबी मालमत्ता आहे आमच्याकडे. कुठं आणणार? कुठ आला का? बावळाटच आहे का? अरे बेहिशोबी मालमत्ता कशाला म्हणतात? ही 2 कोट म्हणजे फक्त व्हाईट मनी. असलं ब्लॅक मनी स्वित्झर्लंड म्हणू नको, अमेरिका म्हणू नको, फ्रान्स म्हणू नको, इटली म्हणू नको, जर्मनी म्हणू नको, जपान म्हणू नको, परदेशात ट्रान्सफर. मी काय म्हणतोय हिला? बटन दाबलं हित की परदेशात पैसे. काळा पैसा. आ, तुला काय करायचं? कसला का पैसा असा ना? दमाने बोल जरा. काळं पांढरं तुला काय करायचंय? भीतीला का नसत्यात? काय माहिती का गणाला 5 एकर जमीन आणि ऊस बी नाही गेला त्यांचं. ए अरे श्रीमंताचं असंच असतं, फक्त नाव थोडं ठेवायचं असतं, बाकी ह्याच्या नावा वाईट त्याच्या नावा वाईट असं आहे आमचं सगळं. हे 5 एकर फक्त आम्ही दाखवाय, हिशोबाला दाखवाय 5 एकर. असल्या 500 एकर जमीन आमची परदेशात येते. 2 कोट पण लय रक्कम आहे रे मोठी. लय 2 कोट म्हणजे आम्हाला काहीच वाटत नाही. मग? आले का लक्षात? हे तर किरकोळच आहेत 2 कोट आणि 3 कोट. पण जाऊ द्या, तुम्हाला लय चौकशा पडत्या सगळ्याला. तुझ्याकडे किती पैसे, ह्याच्याकडे किती पैसे. चला निघा, काम बघा आणि कुणाला काय बोलू नका. काय आलं का लक्षात? गाणं. चला वडापाव सांगतो तुला. चल. वडापाव. बरं का पाटील, परवा सासरवडीत गेलो होतो. काय जेवणाचा बेत सासरवडीवाल्यांनी बनवलेला आहे. जेवणासाठी लाचाराचे ते लोक तसं नाही. असे लाचारगत जाते ते सासरवाडीत जेवायसाठी आणि तुकड्यासाठी. हो, म्हणूनच दोंडे जेवणाला लाचार सारखी माझ्या माग आलती तिथं वास काढत जेवायला. हे बोलत असताना कुणाबर बोलत नाही. माझा तिकडचा विषय चाललाय त्या भागातल्या जावयांचा. नाही तसं नाही बाळासाहेब. नाही बघवत ग बसाय. माझं नाव कशाला घेताय? सुभासरावच्या सासवाडीचे माणसं माणुसकीनं भिजलेली माणसं आहेत. आपण मी बोललो त्यांना जेवढी लोक इतर का नाही तेवढं त्यांना आनंदच वाटते. हा पाटील सगळं वडील घ्यायचे काय कारण आहे कोणाची? सगळं जेवण तुपातलं असतं, तुपात बनवतात. आता परिस्थिती तशी आहे तुपात. हा. डालडा खाते ते लोक इथं सांगते ते तुपातलं खातो. अहो डाळ जरा तूप बाळासाहेब, म्हणून चाटते ती. घरी जाता का तुम्ही? मी तुम्हाला काय म्हणलो? पण मी पाटलांना सांगतोय ना मी तुम्हाला. नाही तुम्हाला काय म्हणलं?
तुमचा का जळपाट होतो एवढा? त्याला का भांडायला हा? लागते माझा काय तुमचा का जळपाट झाला एवढा? माझा काय संबंध आहे? मला मारायलाच उठते ती दोघं. सुभाषराव गरीब गावलं म्हणजे लगेच माझं गाव रामभाऊ गरीबाचा विषय नाही. मी काय पाटलांना सांगत होतो की परवा सासरवाडीत गेलो, काय जेवण तुपातलं एकदम मस्त बनवलं. तर म्हणतात लाचार सारखी मी जाते सासरवाडीत. तिकडचं सांगतोय, तिकडचे लोक डालडा खाते आणि इकडे सांगतात तूप खाल्लं म्हणून. तुम्ही सासरवाडीत रामभाऊ जाता, तुम्ही लाचार सारखा जाता का? रामभाऊ माझा वाघ आहे, रामभाऊला नका तुम्ही नाव ठेवू. रामभाऊ आहे वाघ. मान सन्मानानं जाते सासरवाडीला. पाटील तुम्ही तर जावायची बोलूच नका, तुमच्या मेहण्याने मारलं होतं तुम्हाला. अहो जावायची किंमत असते. आणि ती कुणाला चांगलं म्हणताय का? नाही. कुणाला चांगलं म्हणा ना ती. माणूस घाण आहे माझं बाळासाहेब. रागीत 250 रुपये द्यावं तर लगेच. मला बरं का सुभाषराव आज कळलं गावागावातल्या पारांना कुचरवाटा का म्हणत असत्या. हे कुचके आहेत ना 2 गावातले. आम्ही कुचके आम्ही आहे म्हणून तर गाव चाललंय या. नाही तर तुमच्यासारख्या दारोड्यांनी गाव चालून दिलं असतं वय. ह्याच्यात तुपाती केली आणि ह्याला जेवणच घातलं नाही, ह्याला मानपानच नाही. अहो, काय चाललंय राव. पाटील सुभाषराव एका महत्वाच्या कामाला बारामतीत जायचं आपल्याला. चला. मिळतो मला काम आहे. आम्ही काय येऊ नको म्हण कुठल्या काय डब्यात बसू, तुला म्हणलंय का? सुभाषराव पाटील चला. तुम्ही चला म्हणलं की आम्ही निघायच पाहिजे का? आम्हाला काही घरची काम आहेत का नाही ती? बरं मी काय मोकळा माणूस आहे का? गावचा पाटील आहे. मला तालुक्याच्या गावातलं बघावं लागतंय. दिवसभर तर पाराला खड्ड बसस्तवर बसलेला असता इथं. मग आम्हाला काम माहिती मग काय काम माहिती? बायका शापालतात ती काम. तुम्हाला काय कमी शापाल त्यात? अजिबात नाही. होल्ट लागतो. हो कळतंय. हा. हो किती होल्ट असं नाही दार लावून मार खाऊन हो घ्यायचं. हो हो. हा. ते मरू द्या. चला. अहो मी अहो नाही रामभाऊ जमणार म्हणल्यावर का 17 वेळा विचारता तुम्ही? नाही जमणार. तुम्ही काय टिक्क्या मोऱ्या लागून गेला काय? का तुमच्या शिका मारलाय? माझं काळी जिगर यार दिलदार है ना बाळ्या. बरो चल कुठं बारामतीला. तसाच उलट तुला कुठं उलटायचं? वा रे वा. आता मी येऊ का म्हणलं तर तुम्हाला आमचं काम आहे. वाढवा म्हणजे ती नाही म्हणली म्हणून माझ्याकडे वळावं म्हणलं. जरी की तसा पेट तुझा होऊ दे तिकडे राखेल होतो डाना डाना. बाळ्या येऊ आणि आपल्या दुसरी दाताडी थाकले. बाळासाहेब जाऊ नका. ए बाळ्या चल. बाळासाहेब जाऊ नका. बाळासाहेब जाऊ नका. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. जाऊ नका. तुम्ही कोण सांगणार? तुम्ही कोण सांगणार मला? सांगणार माझा मित्र आहे, मी काय पण करील. बाळासाहेब 4थीत असताना रामभाऊनी तुम्हाला मारलेलं. मारून द्या मला, मारून द्या, खलास करू द्या. तुम्हाला काय, तुम्ही चांड आहे का? आणि 3रीत असताना मला कर्कटक मांडीत रवलं होतं तवा. तवा आम्ही बदला घेतो. ह्या वर्षी त्यांनी, त्या वर्षी त्यांनी. असं आहे आमची अशी मैत्री. मी येतो पण मला भूक लागली. मला पावन मिसळ सांगते तर बारामती. काळजी करू नको बाळू. पावन मिसळ खाऊ. जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. मग चल मी येतो कांबरून बदलून. जाऊ का? झालो का नाही एक आम्ही मित्र मित्र. येऊ का कांबरून बदलून पटकेल मी. नमस्कार अध्यक्ष पाटील. नमस्कार सरपंच. सरपंच काय झेडपीचं वातावरण तयार झाल्यासारखंच. तुम्ही तर काय टोपी पांढरे कपडे विधानसभा जाकेट. संपली, आता झडपीचं तिकीट मला मिळतंय. म्हणजे आमदारांनी गुपिताचा शब्द दिलाय मला. म्हणजे गुडघ्याला बाशिंग बांधलंय म्हणायचं. बाशिंग अहो ठरलंयच आणि बाशिंगचं काय? बरं आहे, बरं आहे. कोणी ठरवलं? अहो आमदार साहेबांनी असं सांगितलंय, जेडपीचं तिकीट ह्यांना, पंचायत समितीला मी, आणि गाव सांभाळाय संजू शेठ सरपंच, आणि ही गुपित आहे अध्यक्ष. आता ही काय झाकली 1.25 लाखाची उघडून दाखवायची नाही, एवढंच. सुभाषराव जाऊ का? बारामती जरा महत्वाचं काम आहे. तुम्ही पिंजरा पिक्चर परत प्रदर्शित झाला काय रे बाळू? आपल्याला काय पिंजऱ्यातल्या मास्तरची भूमिका मला लय आवडते. ऐका ना, मला काय वाटतं ही ऐका. अहो मला सांगा, तालुका लेवलचा आपल्यात कोण आहे पुढारी? रामभाऊ आहेत का नाही? अहो रामभाऊशी आपण पाठीशी उभा राहू ना. रामभाऊ शिवबराव पाठीशी मान्य, पण ज्यांना घरी किंमत नाही, गावात किंमत नाही, आणि त्यांना तुम्ही सजून मेंबर ह्याला घरात नाही उभा करायचं. तालुक्याचा विषय. आपण गावाच्या बाहेर विचारतं का कोण भाऊला? मला शब्द दिलाय आणि तो आमदार साहेब खरा करणार. बाबा मी सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्ही हो का? तुम्ही मग चांगले ह्याने म्हणला, पण कुत्र्या तुझ्या घरची तुला पिंजऱ्यातल्या मास्तर ठोक्याचाच पाडेल. कुत्र्यांनो सरपंच होणार तर आमदार व्हा. मला कसं टोम देतो बोलताय? सुट्टी देऊ नका. नाही तुम्हाला कोण बोल? आम्ही पाटलाशी बोलतो. असं राहू दे की राव, कशाला विषय? मला सोड काही
त्यांना घेऊन जावा घेऊन जावा. ओ अध्यक्ष आता नाही गप्प बसायचं. सरपंच आता गप्प बसायचं नाही डायरेक्ट केस करायचं. म्हणला पण का मारला आता तो कुठं त्या बाळूदाजीने धरला नसता तर मेल्या म्हणलं असतं का तुम्ही फोडलं असतं माझं. दगड धरला आपण काय मारणार आहे का तुम्हाला? ज्या ज्या वेळेस माणसं चर्चेला येते त्या त्यावेळेस शिव माणूस आमच्या आगाव येतोय म्हणजे आम्ही काय मागणार का? आता ऐकायचं नाही अजिबात नाही. केस करायची म्हणजे करायची. काय का पाय पडतो पाया पडू नका. पाया पडता सत्तूर होता पिस्तूल होता कधी होता? आम्ही बघितलं का नाही? आणि आम्हाला सगळं गुन्हा दाखल करणार आता नाही. सगळं सुटलं नाही. काय बावटपण आहे संजू शेठ ऐकणारी माणसं आहे म्हणून सांगते तुम्हाला. रामभाऊला बी लय पडतं. अध्यक्ष बघितलं की एक गाव 12 भानगडी. हा बरं चला चला कुत्र्यांना अर्धम असलं तर एक मला काही करू शकतो. अरे रामभाऊ बावळ्यात एखादी तिघ आहे ते लय मारते. एका दगडाच्या ठोक्यात टाकीन वाघा संग लढतात कुत्री तोंडात बोलतात त्यांना सांगणार बाळा आजकडे बापाकडे 40 एकर जमीन होती गवताना पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर केली त्याची ही बॅगला जाई रवी 5 एकर फुटेल एकदा नाद पुरा करेन मला सोड मला काही करू शकतो. मला माहिती तुझा राग लय बेकार तू धरल्यावर आराड तू रामभाऊ म्हणून मी म्हणतो बिगर धरता मी आराड तू दाखवतो तुला कुत्र्यानं किती जाऊन मार 12 मच्छीला जायचं मी कांबरून बदलून येतो रामभाऊ भांडे बसू नको भांडणाने चांगलं आता सुद्धा मारला असतं पण माझं टेम्परेचर कमी झालंय राग कमी झाला. आम्हाला माहिती इस्त्री तापलेली असल्यावर इस्त्री कडक होती गार झाल्यावर तुला धरल्यावर लय आराडतो मला माहिती तुला सोड मग. हाताखाली काढून त्याला हाताखाली काढून दे त्याला सोड बाळ्या तू शांत डोकं ठेवतो असं शांत बसो गाव बघत होत बाळ्या सोड मला. अरे रामभाऊ माझा ऐकला का तुझ्या हा गाव हात टाकलाय पाहिजे बाळासाहेबाचा पारे मी आता घुसून खलास केली असती एवढी रामपुरी माझ्याकडं. अरे मग खलास केलं अरे भाऊ लगेच खलास केल्यावर लगेच पोलीस उचलतेली हळूहळू करू सगळं मारशील का नंतर मी तू नंतर मार मी आता मारतो सोड मला काही करू शकता बाळ्या. शांत शे बाबू बाबू आईस्क्रीम दे रे माझ्या मित्राला लय तापला शांत होते थोडा. अण्णा पटलं का सरपंच म्हणून घेतात. अरे अण्णाला काय सांगतोय अरे आईस्क्रीम खा मुडग्याला माझा नको आधी मारून दे मग अरे शांत हो रामभाऊ लय मारते ती पोलीस तू घे आईस्क्रीम खा आईस्क्रीम नाही आज चांगलं झालं बाळ्या. हो आधी एवढं एक शब्द बोललो का आईस्क्रीम खाल्ल्यावर बोल थोडक्यात हुकली. अरे असलं कसला ते फटाना सुद्धा कागदाचा मी करतो ना हा वस्तू कशाला करतो अरे असली मांजर मी माकडं दे. अरे काय होतं माहिती का मोका लागल आपल्याला म्हणून त्याच्यात पडायचं नसतं रामभाऊ. शिवदिरी तर मोका लागतो मग पोलिस तिथे मागचा कसूर काढते ते. बाळ्या ही आईस्क्रीम खाल्ली ते आता शिवाय थोडस बरं वाटायला. अरे रामभाऊ माझे त्याच्यात पीएचडी झाली रे लय राग आला की आईस्क्रीम खाल्लं की डोकं शांत होतं. आता गेला का नाही राग निघून आता 12 लावून नंतर बघून आपण काय करायचंय. परत आईस्क्रीम खाल्ली तिथं जायचं राग आला की आईस्क्रीम खायची. रामभाऊ तेवढे उदक द्या की वडापावचे काय चल कधी तो बाबू का टाबू तुला लाज वाटते का राग माझ्या डोक्यात गेलाय मी सरपंचाला ह्याला सुट्टी देणार नाही तू 2 रुपयाची उधारी मागतोय रे. वडापाव खाऊ घेत मग उदक कोण द्यायचं काय उचलायला विनी धमके कोणाला देतो धमकी कोणाला देता उचला की कुठं बी धंदा करू आम्ही. आला काय हे वाक्य आहे ना ती मीच दिलंय कुठं बी धंदा करायची चिंत पाहिजे ह्याला माझ्याची गावातली पोरा मी भागवीन तुझी उधारी.
दुर्गे सदराजी गटोळ्यातला काढून दुसरा मला चांगला. मला अर्जंट जायचंय बारामतीला. मी नाही मोकळी. सदरा गटोळ्यातला काढके. नाही माझ्याकडे साधारण फिदरा मी नाही देणार. काढला ए माझ्याकडे बघे. माझ्या डोळ्यात डोळे काय घालून बघ. बघायचंय तुमच्याकडं? रोज तर बघतीयच. सदराजी नाही देणार मी. अरे मला बारामतीला जायचंय. हाताने घ्यायचा. बायको कशाला असते? बायको कशाला असते? नवऱ्याने जर काम करायची घरातले बायासारखी बायकोचा उपयोग काय आहे मग? काय उपयोग आहे? आणि पटकीने भाकरी वाढ मी मला. नाही मोकळी. जा बाहेर खा जा. आणि पैसा आहेत ना खिशात. खिशात असतील की. कुठे आहेत पैसे? माझ्याकडे कुठले पैसे? कुठले पैसे? माझ्याकडे रुपये तरी ठेवते का? झोपीत पैसे काढून घेते बायको. तुम्ही चोरती. डेरीव कशाला गेलता? कशाला डेरीव? डेरीव कशाला गेलता तुम्ही? मी कधी गेले डेरीव? मी कधी गेले डेरीव? डेरीवाला खोटं बोलतोय व्हय? काय म्हणलं डेरीवाला? पैसे आणलं का नाही तुम्ही? माझ्या दुधाचे पैसे सांगा. मी कशाला आणले पैसे? माझा काय संबंध नाही. खोटं तरी किती बोलताय तुम्ही? सगळं कमी पडतंय या. जिथं जाईल तिथनं पैसे उचलवून आणते या. खायचं काय घरात मी? काय डेरीवाला काय म्हणलं तुला? काय म्हणला मला? काय तो हरामखोर काय म्हणला? लिस्ट दाखवली किती उचल घेऊन आलाय ती. कापून टाकेन त्याला मी. तेवढंच येतं घरात दादागिरीने वाघ बनायला. मी पैसे आणले म्हणजे माझे नाही काय मस? तुझ्या बापाची काय? तिला सांभाळताय कोण? माझी नाही मस. आय त्या बिळा नागोबा आहे. सदरा दे. घ्यायचा उठून. मी नाही मोकळी. नखरा कर नको. जीभ हसडून ठेन. त्याच्या बघू नको. डोळे काढून टाकेन. बाळा भेट नाही कोणाला. बापाचं आहे माझ्या सगळं. बॅग भरायची लगेच निघायचं. बापाचं आहे माझ्या बापाने दिलंय या सगळं. बरं झालं बघ सुट्याला. बघ बघ तुझ्या डोळ्याने बघ. हा. ए माझ्या अंगावर धावून येते. माराय उठते मला. आणि तो म्हणतो ऐक ऐक चुलत्याचं ऐक. बसू दे तरी खरं तुमचं आले सुरू झालंय. मग हे बघितलं का? काय करते सांगा. हा मी छोट्या तुला सांगतो घरात बाई चांगली पाहिजे. बाई जर चांगली नसली ना वाटुळ झालं माझ्या परपंचाचं ह्या बाईमुळं. तुम्हीच केलंय माझं वाटोळं. म्हणजे माझे दुरीवाला कोण उचल घेऊन आलो? कशाला मी आणलं? जिथं जाईल तिथं पैसे घेऊन येत या. मी घर कसं चालू? तुम्ही लाबाडा बोलता बरं का बाळक बघालय. आणलं पण असतेल आम्हाला काय माहिती. मग माझी मस नाही काय? हिच्या बापाची काय? तुम्ही काय आणून घातलं त्या म्हशीला? मी दिवसभर राखती तिथं. मी दूध पिळती या. तुम्ही काय केलं? आणि मग माझ्या घरात खाते की तो? तुम्हीच माझ्या घरात खाताय माझ्या जीवावर बसून. हाकलून देईल छोटे. हा तो नाद हाकलून देईल आणि हे करील आणि ते करील आणि ह्यांनी म्हणायचं तुकडात देणार नाही. आणि 10 मिनिटांतर गुलू गुलू बोलताय घरात. हिची मला लाडी गोडी लावायला. तुम्हीच लावता माझ्यापाशी. काय 50 समज रुपयासाठी. 50 रुपयासाठी मला काय घालायचा मी? एक डबा मोकळा सोडला नाही तुम्ही. काय डब्यात माझ्या पैसे ठेवायचे कारण नाही मग तुझे. जिथं जाईल तिथं तुम्ही कशाला पैसे आणायला जाताय पण? माझं मी मला काय करायचं? तुझं काय समज? दाखवणारच आहे. काय 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 खातील काय? पोलीस स्टेशनलाच जाणार आता मी. अगं बाया 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 पोलिसाचं मी आम्हाला बॅग घालतोय. पोलिस माझ्या खिशात आहे. हे खिशात आहे. पोलिस मला विचारून का वाटते आता? पोलिसाचं बॅग पोलीस आले कसं पळ सुट्टा. पोलिसाचं बॅग आणलं नको मला. हित नाही डोक्यात उचल. ए पोलीस स्टेशनला आत्ताच्या आत्ता जायचं. हा. तुला डोक्याला म्हणजे ना असं वाटतंय. पोलीस स्टेशनला तू चालली होय? आम्ही दोघं जाणार आहे. जाणार मी पण जाणार बाबा. तू पण चाललाय होय? हो. तुला मी माघारी बारामती येऊन तुला सोलूनच काढतो. दुमती तिमती मला बॅग पोलिसांचं. बघ पोलिसांचं नाव घेतलं की कसं खिशात आहेत पोलीस. हा. तुला माघारी असतो छोटे तू चल रा. जीवन आत्ताच्या ठेव. आत्ता संध्याकाळी पोलिसांना उभं करते. कोणा? पोलीस मी बघू की माघारी आलो. मला पोलिसाचा बॅग घालते आणि पोलिस मला हे काय करणार आहे ते. होय का की चल की पोलीस स्टेशन जायचं ना. कशाला? आता म्हणले केस करायला. कुणावर? बाळकावर. नाही रे माझा नवरा सोन्यासारखा आहे. काय असं आणू का? असं असं काय करतोय? नाही मी ही आहे. आता का फाडील म्हणलेलं का तुला? अरे मला त्यांच्याशिवाय हाय का कोण?
आणि पोलीस चौकीत कसं मी नेणार? आम्ही जातो घरी, आम्ही येणार नाही बरं का तुमच्या घरी परत. बाळू काका नको आणि काकी नको. आता फडाफडी चालली होती ना आता. अरे छोट्या बिहा दाखवायचं असतं पोलिसांचं. सांगूच नको काय आम्हाला तो अध्यक्ष थांबा. काय छोट्या काय राव किती हुडको राव तुम्हाला. मला हुडकायला मला एक काम असतं का छोट्या? घरचं काम, गावातलं भांडणं मिटवायचं काम, एक काम आहे का मला? हा बरं का मला कशाला हुडकतोय तू? तुम्ही म्हणता राव गावची भांडणं सोडवायला गेलतो हे करायला गेलतो. तिथं बाळकाची किती भांडणं चालली माहिती घरी. आणि बाळूकाकाची तुझ्या कधी भांडणं झाली नाहीत? अरे बाबा मगाशी तर काय सांगायचं तुला, त्या पाराव सरपंचांच्या अंगावर रामभाऊ धावून जात होतं. बरं नेहमी बाळासाहेब भांडणं करतात, पण बाळासाहेबांनी रामभाऊला ओढून नेलं. आणि त्याला कारणीभूत बाळासाहेब बिघडायला कोणी माहिती आहे का? रामभाऊ आहेत रामभाऊ. सारखं प्रत्येक वेळा म्हणायचं, बाळ्या धर 50 रुपये, फोडर त्याचं डोकं, बाळ्या त्याला जाऊन मारर. आणि बाळासाहेब गावात सारखं म्हणत असतं, गुप्तीच आहे, चाकूच आहे, भोगशीनच. सगळी एकाच माळ्याचं मनी, तुम्ही पण त्यात मोडता. काय मी कोणाला भोगशीन असं काय म्हणलो का? मी जबाबदार नागरिक आहे, जबाबदार पदाधिकारी, तंटामुक्त अध्यक्ष म्हणजे. मग तुम्ही राव ती भांडणं मिटवा की राव. बाळू काका परस्पर गेलत डेअरीत, पगार घेऊन आलो या. दुधाचं पेनन बिनन जेवण सगळंच हे करतं या. बाळासाहेब होय. हो त्याच्यामुळे मागच्या 2-4 दिवसात म्हणत होतं काय आपण डाब्यावर जेवायला जायचं म्हणून. तुम्ही रामभाऊ बळण त्यांना नेता जेवायला पैसे असल्यावर. आम्ही एकदा सुट्ट्यांना बिल भरून देत नाही माहितीये का तुला? तुम्ही असंच मानता. राव ती सोडवा की राव त्यांची भांडणं. छोट्या गावातला आजपर्यंत जवळजवळ 114 तंट सोडवलं, पण काकीचा आणि बाळासाहेबांचा तंटा सोडवायचं म्हणजे अवघड गोष्ट आहे. आणि मी तर म्हणतो त्या नवरा बायकोच्या तंट्यात पडूच नाही. तुला माहिती आहे मागं काकी तुझी अशीच म्हणली की समजून सांगा म्हणून. आम्ही बाळासाहेबांना समजून सांगायला गेलो, मी आणि रामभाऊ. फक्त बाळासाहेबाला आमचा धक्का लागला आणि बाळासाहेब खाली पडलं, हात मोडला. काकी पोलीस स्टेशनला चालली होती. काकी म्हणत होती तुम्हाला दोघांच्यावर केस टाकणार, म्हणजे माझ्याव आणि रामभाऊंच्याव. म्हणजे काकी तुझी अशी या भांडायचं आणि संध्याकाळी दोघांनी एकत्र यायचं, अशी काकी तुझी. तुमची काकींची भांडणं त्यात गावभर होतं का? कधी होते ती भांडणं आमची? की अरे हो का चू होत नाही, भांड्याला भांडं लागत नाही आमच्यात. यांची भांडण झाली की अख्खा गाव गोळा होतंय आणि तुमची भांडणं झाली की हात काढे लावून. तीच बाळासाहेबाला कळायला पाहिजे, तीच बाळासाहेबाला कळायला पाहिजे, कालवा नाही केला पाहिजे. बट त्याला विचारलं ना की दारू सोडा चांगलं आहे का? उद्या सकाळ सोडणार आहे आणि रोज एक कारण सांगतं. 1000 कारण आतापर्यंत सांगितलं दारू प्यायची. तुम्ही म्हणाला सोडवा राव, तुमची वाहे कोण त्यांना? तुम्हीच बघताल त्यांचं भांडणाचं. ऐक ते आता पिलेलं आहे, मी काय करतो उद्या सकाळ येतो, दारू पिलेला नसताना नीट समजून सांगतो त्यांना. ऐकलं तर ठीक आहे, नाही तर विषय सोडून द्यायचा बाळासाहेबांचा. टाकीले पिसाळे राव ती मिटवा, तुम्हीच मिटवू शकता. तो असल्या काय आपोआप पसरत जाऊ नको. आम्ही त्यांना धाब्यावर येतो, जेव्हा त्यांचं पैसे खराब जेव्हा. मला बाळू काका म्हणत होतं. अरे बाळू काका काय पण सांगतं. उद्या म्हणाल बाळू काका मी पंतप्रधान होणार आहे. होईल का बाळू काका तुझा पंतप्रधान? बरं जाऊन द्या, तेवढं मिटवा बरं का त्यांचं. मी जातो. ठीक आहे. आणि काकीला म्हणावलंय पण काय ही करू नका, वादभेद घालू नका. चालतं मी जातो घरी मग. हा चल बस. आणि कपडे नाही बदलले वर? नाही बदलले कपडे. मला मी नाही येत तुझ्यावर, मला कपडे नाही ते चांगली. माझं देऊ का? नको ते पण नको मला. बाळा ब्रँड आहे, ब्रँड. गाडवाला गुळाची चौक आहे. बस मागं चल. अरे बा कशाला काम काढलंय तो पुन्हा तानाचं इथे? अरे भाऊ बारामतीला कशाला चाललं उन्हातानाचं मला सांगा आधी. 2 कोटी आणायच्यात. अरे भाऊ काय बावळा टेकार, मग मला कशाला चालवलं तो? मला 2000 बघितलं तरी अंग थरथर कापताना 2 कोटीचे. बस आणि नको ना करा भाऊ काहीतरी. आणि मला काय म्हणायचं, तुझ्या घरी खायला अन्न आहे, तुला 2 कोटी आणायच्यात कोट. रामभाऊ काही करू शकतो. मग तुझं तू कर की, मला कशाला करतो? अख्ख्या गावात अख्ख्या महाराष्ट्रात एकच नाव, ते म्हणजे रामभाव. तुझं की मला गरीबाला कशाला पाडतो याच्यात? मित्राशिवाय मला जमत नाही. असल्या जबाबदारीच्या आणि महत्वाच्या कामाला तूच पाहिजे बाळू. नाही तुझं मला 100% नेणार. समजून आणशील का मला? जेवाय पण घालणार. पण एक काम करायचं का बाळू, तिथला दगड घे. आण दगड एक. कशाला सांग? सरपंचाचं डोकंच फोडून जाऊ, नाही तर अफवा पसरवत्याल. नुसता दगड उगारतोय. मग तुझं तू डोकं फोडून ये की, मी इथे थांबतो. कमागाऱ्या कशाला गरीबाला नेतोय तो?
तू तुझ्या ताकच्या भांडण करत जा की मला घेऊन कशाला पडतो ए तू बघायचं फक्त रामभाऊ तुझ्यात नाही दम, रामभाऊ. ए बाळ्या म्हणत जायचं आम्हालाच फक्त मारू शकतो थांब जाता जाता मारायचं का मारायला ए, मारायचं तुझं तू ठरव मला काय विचारतो मी मला काय का तुझा चांगल्या कामाला व्यत्यय नको आल्यावर मारू बस चांगली तू होऊन टाकू त्यांना का चालव तू गाडी हे नको बाबा, मला अरे चालव अरे नको रामभाऊ चालव अरे ना. पोलिस थांबलेले असते ते रस्त्यात एक तर मला लागते ते रामभाऊ असताना रामभाऊ असताना पोलीस काय करतो नको तुझं तुझं चालव बस काहीतरी ह्या असल्या मला नव्यातल्या गाड्या जमत नाही त्या अरे ऑटोमॅटिक आहे चालव चल काय करू याला मुठ पिळ नुसतं हा टाकीर ए बाळ्या इकडं. सरपंच बोला काका काय म्हणतोय ज्येष्ठ नागरिक या नात्याने भांडणं पोलीस केस ही काही करू नका मिटावतं घ्या मिठावतो घ्या मिठावतो त्यांनी घ्या. आमच्या नरडीचा गोड घेतला मारले मला काय कसं मिठावतो घेऊ मी काका ही गुळपुळी आहे ना गावाला वाटा आयला तिथं गेलं म्हणजे अध्यक्ष पाटील तिथं गेलं म्हणजे ही काका मिठावत घ्या असंच करा सरपंचाच्या उरावर बसलो होतो काका मी काय म्हणतोय ऐकून घ्या एक टाळ घ्या आणि ज्या बसणार तिथं जाऊन बसा तुम्हाला हे चालत नाही ना भांडणं तटणं काय केस तुम्ही आपलं तिकडे बघा तिथं तो हे त्यांना काही सांगू. सांगा ना. अरे तुम्ही कुणाच्या पार्टीचे आमच्या का त्यांच्या पार्टीचा विषय पार्टीचं आहे परंतु ऐका भांडणं केस करून कुणाचं चांगलं झालंय आमचं वाटलं होऊ द्या हा तुम्ही काय करायचं पटत नसलं उठा मेंबर केस करायची म्हणजे करायची करायचीच सरपंच केस मी सांगतोय तशी करायची रामभाऊच्या नाव तुम्हा दोघांना दावलाय म्हणजे काय येडाय काय बावी अध्यक्ष राव जडपीचा मेंबर सभापती तुम्ही अगोदर तुमच्यावर धावलं की राव अहो ती माझं मी किरकोळ आहे हो पण एक लक्षात ठेवा प्रतिष्ठित तुमची हा तुम्ही असं समजू नका हे करायचं चाकू होता रिव्हॉल्वर आणला होता 70 पण होता मी सांगतोय तेवढे तर 70 होता कशाला तुम्ही सांगा तुम्ही कधी बघितलं नाही सांगायचं मग मी सांगल तशी केस लिहायची बर येऊ का पिस्तूल होता बर चाकू होता जीव मारण्याचा प्रयत्न झाला आणि तुम्ही साक्षीदार ती गाय ऐका तुम्ही काढता पाय घेऊ नका नाव तिघाची मी टाकू मी काय सांगतोय तुमच्या जीवाला धोका होता का माझ्या तुम्ही तसं म्हणू नका मी काढता पाय घेत नाही अरे कशाला मागं सरताय सुट्टी बरं चालतं नाही करायचं सरपंच लागलं नाही तुम्हाला नाही कर बाळा अहो सगळ्या गावात झाले तुम्हाला तिघाला लय मारलं म्हणून होय ही सांगत आलं अहो सगळ्या गावात राव तुमचा माणूस आहे म्हणलं कोणा पैसे जाणार तू नेमका कोणाचा हे आजपर्यंत आम्हाला कळलं नाही पाप्या आईला तुमचं आहे तर नक्की का हो तर लागलं नाही तुम्हाला हे थांब पप्या काय कर माहिती का तू हळद घेऊन येतो घरनं आमच्या का इथं गरम करू आणि लाव पाटणीला आमच्या आल्या का बोल घेवडा रामभाव आणि तो आम्हाला हाणायचा आहे तो नुसता टना टना उड्या हाणत होता आच्याकडं पंजाकडं 40 एकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्यासाठी 35 एकर विकली राहिलेली 5 एकर विकील अरे पण आम्हीच तुला चिकाय लावीन संतोष शेटे आता नाही आता ते अशक्य काय आता निबार आता ती लय मारत असेल आपल्यालाच का ऐका की कुणाला सांगू नका सकाळी का नाही गणा आम्ही सगळे बसलो होतो तेव्हा भाऊ मागणं आलं तेव्हा गणाला भाऊ काय सांगत होतं की मी बारामतीला चाललो 2 कोटी रुपये नाही 2 कोटी हा अरे ऐकण्यात तुझ्या चूक झाली असेल अहो गणा मला म्हणला पप्या माझी शपथ आहे तू कुणाला सांगू नको हो तर आणि म्हणला आमच्याकडे लय ब्लॅकचा पैसा या पैसा होय गणाला सांगत होतो त्यावेळेस तुम्ही तिथं होता हा गणाला सांगत होतं की मी 2 कोटी आणायला चाललोय हा बरं तुम्ही ऐकलं आणि गणाने उज्जैन मला बी ती गणा म्हटला की आमची शपथ आहे कुणाला सांगायचं नाही बर त्यांना कुठं माहिती मी तुमच्यापासून सगळं सांगतो ती पप्या चांडा तुझा आहे ना पप्या बरोबर आपल्या माणसाला चांडा म्हणायचं नाही. चांगला आहे चांगला चांगलं पप्या एक काम कर आता एक 300 रुपये तुला देतो संध्याकाळी एक कोंबडा बघून ठेव तुझा हा तू मार्गाला हो हो संध्याकाळी पार आणि ती पाण्या टाकी खाली वालचं काय ते झालं जाऊ दे तिकडे तू कोंबडा बघ आता माझ्या ध्यानात आले काय सरपंच मी सांगल तशी केस नोंदवायची नोंदवतो माग फिरायचं नाही हे विषय आहे का परफेक्ट मी आग लावतो साहेबांना सांगायचं इकडे कशाला ते कान ह्यांना बी जाऊ दे की मग ऐकू येत नाही तुमचं नाव नाही सरपंचाचं नाव नाही आपले बी नाही आणि मग कसा गुतवायचा त्यात मला डोकं आहे ना बरं सांगा सांगतो रामभाऊ कुठं जाणार आहे
बारामतीला पैसे आणा आता पप्पा सांगितलं हा किती 2 कोटी साहेबांना फोन करून सांगायचं साहेब ब्लॅक मनी आमच्या गावात येतोय ब्लॅक म्हणजे काळा पैसा हा त्याचा मोहरक्या रामभाऊ आहे साहेबाला गपचूप टीप द्यायची तुम्ही फोन करायचा करतो म्हणजे भांडणाचा विषय बाजूला केस नाव नाही कायच नाही आणि हा पैसा काळा असल्यामुळं देशद्रोहाचा गुन्हा लागणार विषय 6 महिने जामीन नाही हो तेवढ्याच गावाला सुटका 6 महिन्यासाठी निदान दोष झाला सिद्ध झाला तर 5-6 वर्ष तर किमान आत झिरले तर पाहिजे मेंबर असल्या बराबर फोन करू पैसा कुठनं आणत्यात काय आणत्यात सगळं सांगायचं कळून द्यायचं नाही साहेबाला फोन लावा लगेच नाही आधी विचारा लाव पोलीस स्टेशन ना 1 मिनिट साहेब चेअरमन बोलतात हॅलो हा साहेब नमस्कार कांबळेश्वर गावावरून बोलतोय हो साहेब एक टिप द्यायची होती 2 कोटी येतात काळ्या बाजार काय झाले साहेब 2 कोटी रुपये आता कांबळेश्वर गावात येते बारामती तालुक्यातलं हा ब्लॅकचा पैसा आहे साहेब सगळा कॅश मटक्याचा आहे मटक्याचा पैसा आहे साहेब आणि प्रतिष्ठित नागरिक आहे आमच्या गावचा आणि 100% साहेब आम्ही कशाला खोटं बोलतोय अहो आम्ही सगळी बसलोय मेंबर चेअरमन सरपंच सगळी आम्ही खोटं नाही बोलणार नाव सांगा रामभाऊ जगतापांचं कांबळेश्वर गावामध्ये रामभाऊ जगताप इंटरनॅशनल पुढारी तुम्ही कुणाला देखील विचारलं ना लगेच सांगताल बघा 2 कोटी 2 कोटी रुपये आणि कॅश आहे साहेब रेड हँड पकडा हो आता येतीलच बघा अहो नाही गेलेत पैसे साहेब लबाड बोलून आम्हाला काय करायचंय 100% खरं आहे हो आमचं काय आमचं कर्तव्य म्हणावं आमचं गावचं प्रथम नागरिक आहे तर सगळे म्हणून आमचं कर्तव्य आहे ती तुम्हाला सांगायचं देशद्रोही त्यो पण साहेब आमचं नाव आलं नाही पाहिजे ती महत्वाचं आहे हे मग काय विषय नाही हो साहेब ओके काहीच अडचण नाही साहेब पुतण्या बी सामील आहे आणि हो साहेब ती बी आणि त्यांचा पुतण्या गाणा पाहिलवान तो बी सामील आहे त्यात ते महत्वाचं आहे हो ठेवू चालतंय साहेब ठेवू का हो ओके आता पक्का कार्यक्रम झाला बरं का पक्का और राहिलेली 5 एकर आहे ना चुलत्या पुतण्याची अशी जामिनेवारी जाणार ओके ना ओके पण सरपंच काय बी म्हणा बर का रामभाऊ मगाशी म्हणणं का नाही पिंजऱ्यातला मास्तर पण तू डोक्यात जाऊ नको माझ्या तू काके काय रे छोटे बाळकाचा मगासपासून फोन येतोय अगं मग उचलायचं नाही वे काय म्हणते आता कट झाला आला उचल हॅलो हॅलो हा हे कुत्र्या कार फोन माझा कट करतोय नाही बाळका फोन लावतोय मागाच्याने 50 फोन लावलं तर कट करतोय बाळका किशात फोन होता हवं त्याच्यामुळे उचलता आलं नाही बा ऐक छोट्या हा ते दुर्गा खरंच पोलीस स्टेशनला फोन केला होती मी हो केलता की बाळका फोन हवं लगा छोट्या मी पाया पडतो लका असं लका करतात नवऱ्याला लगा लय मारतेली पोलीस लका मला पोलीस समजून जाय की म्हणा आमचं मिटले म्हणून फोन करायला अहो बाळका पोलीस यायचे तर डायरेक्ट पोलीस काय म्हणलेत माहितीये का काय बांधूनच मारतो म्हणलेत बाळकाला मला मारतो म्हणले 10 पोलीस मग काय उलट टांगून मारतो म्हणलेत कशाला लगा छोटे मी घरी बघत लगा मी नाही काशीला म्हणत मला आता मी तर काय पोलीस लय मारते छोटे अरे बाळका मी तर काय सांगू राव आता काकीन तुम्ही बघा राव मी पाया पडतो लागा छोट्या तिला सांग लागा समजून लागा मला तिच्याशिवाय कोण आहे सांग बरं नाही बाळका मी फोन करते पोलीस स्टेशनला नाही बाबा ते तुमचं दोघांनी मिटवा बाबा मी जातो घरी पोलीस आल्यावर नको बाबा जातो मी घरी का लागा छोट्या तू पण साथ दे
बघा बाळू का करा मला करा मध्ये घेऊ आता. अयो मी नाही बाबा घरी येतात 8 दिवस. ठेवू का आता? ठेव. आता बरोबरच जिरावते त्यांची बघतो आता. माझी पिसाळली ती. तू सांगू नका खरं काय. नाही मी जातो. हा चालतंय. काय राव अण्णा काय कळते का नाही? अहो ही भाऊचं तोंड पुसायचं कापाड तुम्ही त्याला बंदूक पुसता हे नी. अरे शस्त्र ही भाऊच्या तोंडापेक्षा हिले काम करते अण्णा. तुमच्याकडे तर शस्त्र असलं ना तर भाऊकडे शब्दाचं शास्त्र आहे. सुट्टी नाही अजिबात. मी काय म्हणतोय अण्णा, हे सारखे दिवसातनं 5 वेळा तुम्ही बंदूक पुसता. मी आज सगळ्यात कधी कुणाला गोळी झाडताना तुम्हाला बघितलं नाही. निरपराध माणसाव आणि मुख्य जनावरावर वापरायची नाही. ज्या वेळेला लयच आणीबाणी येईल आणि त्या समोरच्याला मारल्याशिवाय 4 लोक वाचणारच नाही त्याच वेळेला वापरायची. होय ना? हा बाकी दमकवायला दावली तरी लय होतं. हे किरकोळे भाऊकडे AK-47 आहे. एकदाच नुसता खटका वाढला ना 100-200 गोळ्या अशा सणा बाहेर. आता म्हणला ती म्हणला जेल बघायची पाळ्यांची जावय बापूला बी आणि तुला बी जायची पाळी येईन. AK-47 सोपं वाटलं काय घरात बाळगाय. नाही तुम्हाला म्हणतो मी का बाहेर म्हणायचं चाललोय वे. तुम्ही तर लगेच सांगावे आता माझे. नाही नियमात बोला पचन एवढंच बोला महत्वाचं. जावय बापू कुठे आहेत? भाऊ हा तुम्हाला माहित नाही होय? नाही. लय की मोठ्या कामगिरीवर गेल्यात. काय सांगतो? 2 कोट आणाय गेल्यात. 2 कोट? काय सांगतो का ना? मी खोटं बोलणार आहे होय. लय चांगली बातमी सांगितलेली अकरा. मला माहित होतं मला आनंद 100% होणार. काय माहिती का 1500 सोडून दिलत मी. ठोका रक्कम गेली 25 लाखापर्यंत. कुणाची? तुमच्याकडे माझी हा चुलता पुतणी आहे. किती वेळा दिलं पैसे? माझं तेवढं काढून दे. माझा मी बाबा गावाकडे जातो निघून. अण्णा तुमचं कसं झालंय माहितीये का? दिसला श्रीमंत माणूस लागलाच पैसे मागायला. हा काय राव अण्णा तुम्ही राव इथं आल्यापासून कमी जास्त नाही म्हणलं ना 4-5 कोटीचं खाल्लं असेल अण्णा. अरे लेकरा या 10-15 गुंठ आपलं एकर घेतलेलं त्याच्यातला ऊस अख्खं तुमची आवारी करतोय. पेन्शन आवारी करतोय. तू माझ्यावर खर्च दाखवतोय. हो अण्णा पेन्शन बी तुम्हीच संपवताय. 10-5 एकरातलं का उत्पादित ती बी तुम्हीच संपवताय. आणि त्याचबरोबर अण्णा घरचं सगळं भांडवल संपलं का? माझी बोकडं संपली. कोंबड्याचा बिझनेस होता पोल्ट्री ती बंद करावं लागली. कोंबड्या अंड्या घालायच्या बंद झाल्या. गुरं दुधाची आटली. म्हणजे सगळं जेवढं निघलं भांडवल तेवढं सगळं तुम्हीच खाल्लंय अण्णा. आणि तुम्ही आता त्याचा हिशोब मागताय 25 लाखाचा. गणा खानदानी चुलत पुतणं तुम्ही करतुकीचं पुतळ कुठलाच धंदा तुमच्या चेन जमला नाही. माझ्यावर खापार पडता वगैरे. तसं नाही भाऊ म्हणत होतं. मी कशाला काय म्हणतोय? भाऊ म्हणत होतं अण्णाला सांभाळायचं म्हणजे दुसरा बाकासूर सांभाळल्यासारखं आहे. मी म्हणलं भाऊ शब्दाला लगाम घाला. अण्णा माझा आजोबा आहे. तुला आहे बघ माझी जाणीव. लय अण्णा. अरे गाणा किती पैसे हवाले केले मी भाऊच्या. ऐक ना तेवढं माझ्या लेकरा 25 लाख काढून दे. मी कायमचा जातो बाबा. गावात सोनोकर आहे अण्णा. हो का? पैसे तुम्ही कोणाला दिल्यात? आता तू बी म्हणाल की किती वेळा मटणावाला मागतोय अण्णा द्यावा लागतील त्याचं 20,000 मजूर. मी भाऊला मागत असतो. तुम्ही मनाने खिशातनं काढून द्या. आता ती लागलं तोंड इकडे इकडे चिरचिर करायला म्हणलं टायमावर झालं पाहिजे. टायमावर तसलं तर मी धरलंच नाही. आहे का? तुम्हाला ते आमच्या शिवाय कोण आहे का? हे शेवट कोणाच आहे अण्णा? आमचंच आहे. पण आता आनंद असा झालाय ना परत तुम्हाला दिन मी लागन तसं. कारण ही उधळून बसणार लगेच. काय करीन बरोबर नाही. माझं तेवढं त्या निमित्ताने निघत्यात. भाऊला आलेले बोला तुम्ही. चालतंय चालतंय. 5-50 लाख आताच काढून घ्या. वा, वा, बाकीचं पुढे जाऊ का मी? हा काळजी घ्या. आराम करा. बर बर बर. काके वा 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 वा. राम थांबव गेला का? मला लगवी लागली 5 मिनिटं. हिथं थांबवतो तिथं थांबवतो. 5-5 मला लगवी करून दम 5 मिनिट. 5-5 मिनिटाला नाटकं काय रे बाळा तुझी? हा का खाल्लंय आलाय पडशिले बावळट. ये लवकर. सुभाषराव बोला.
ओ कुठे रामभाऊ? आता दिल्ली एअरपोर्टला जायचं निघालो होतो, पण शक्यतो बारामतीतनंच माघारी येतो. व्याख्यान अचानक ठरलं, पण आहे बारामतीतच. रामभाऊ हा जरा एकदा कधीतरी सिरियस व्हा. काय घडले का माहिती आहे का तुम्हाला? काय घडलं? मी सकाळी सांगत होतो का नाही, शांत राहा शांत राहा. अहो त्या समिती मेंबरनं आणि सरपंचाने तुमच्यावर केस दाखल केली. सुभाषराव काय म्हणताय? अहो मला रामभाऊ कुणकुण लागली आणि बातमी खरी आहे. तुम्हाला माहिती आहे का तुमच्यावर केस दाखल झाली आहे? सुभाषराव आजच पोलीस पकडणार आहे तुम्हाला. आता केस दाखल करायची काय कारण आहे? मी त्यांना हाणलंय का मारलंय? खलासच करतो म्हणला तुम्ही, दगड उचललाय म्हणून, खून करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल झालाय तुमच्यावर आणि पोलीस तुम्हाला आजच पकडणार आहेत कुठल्या पंशाने. एक काम करताय का तुम्ही? हा तिथनं तसंच पसार. सुभाषराव इतकं काही जमीन पात्र गुन्हा केलाय मी? अहो रामभाऊ आता काय तिथं काय सांगणार आहे तुम्ही? पण मला जी बातमी कळली ती एकदम खरी बातमी. तिथनंच पसारवा तुम्ही. आणि त्यांनी काय गुन्हा दाखल केला सर सुभाषराव? खून करायचा प्रयत्न. अयो किती गंभीर गुन्हा आहे माहितीये ना सुभाषराव? मी नुसता अंगावर धावून जातो, त्यांनी कुत्र्यासारखं दगड घेऊन गेला तुम्ही. आता अजिबात बोलू नका. जिथं आहे ना तिथनं माघारी फिरा, लगेच पटकन फिरा. अयो ही बाळ्या बी गेलाय. ए 2 नंबर पटकन माघारी फिरा. 1 नंबर बाळो. आता त्या कुत्र्यांनी करायचं तोच केलाय उद्योग. बाळू चल. ए बाळू चल, बस बस लवकर. अरे चल की. अरे बस की. अरे बस बस बस. एक वस्तू राहिली, बस. जायचं कुठं? बस माग बाबा. अरे बस की माग. अरे मला लय टेन्शन आहे. माझ्या बायकोने मला टेन्शन दिले. मला घरी पहिल्यांदा घेऊन चल का. माझं टेन्शन तुला कसं सांगू? चल बस लवकर. कुठं जायचं? अरे बस की. कुठं जायचं? उद्योग जायला काय हातात. चल लवकर. अरे बस की. मला आधी सांग कुठं जायचं आपल्याला? मला घरी घे पहिल्यांदा. मला बायकोचे माझे वादावादी झाले. चल चल लवकर बाळू. हाके जाधव. येस सर. कमांडो स्पेशल मागवलंय तुम्हाला. 2 कोटीचा फ्रॉड आहे, सुटता कामा नये. काय? 5121 गाडी नंबर 1 लक्षात ठेवा. गाडी नंबरची इंटिमेशन आपल्याला मिळाली पुरी. सटकता कामा नये. 5121 लक्षात ठेव. इकडून येणारी आहे लक्षात ठेव. 2 कोटीची बॅग आहे त्यांच्याकडं. ओके. काही करून पकडायचं आणि जर पळालीस तर गाडी पळवायची. एवढं लक्षात ठेव. 2-4 गाड्या गेल्या. ए बाळू. ए डिपार्टमेंट. पोलीस आहेत. थांब रे. गाडी काढ. आता इथं कुठे गेला बघ. पाताळात गेला तरी शोधून काढ. वर चढून बघ उसात कुठे दिसतोय का. तुमचा दिसतोय का? चल ये खाली. खाली ये. कुठे गेला रे? हाके हाके. पाताळात गेला तरी शोध रे. वरून बघितलं ना? पाठीमाग बघ. पाठीमाग जरा अजून पुढे दिसतं का? प्रत्येक मशीनच्या मागं बघ. काय अरे पकड पकड पकड.
थांब 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 दोना थांब. पाटील मी रामभाऊंना फोन करून सांगितलंय काय गुन्हा दाखल झालाय ते. पण काय गरज होती का मला सांगा. पण किती आपण ओढून धरतो तर दगड घेऊन खूनच करतो मारूनच टाकतो. अहो रामभाऊला पहिल्यापासून अतिथी तर माती करायची सवय आहे. पण त्या रामभाऊमुळे आपल्या आबरू जाती ना. पोलीस स्टेशनला काय तोंड दाखवाय जागा आहे का आपल्याला. आपली काय अख्ख्या गावची आबरू जाती. पेटला का नाही वनवा अख्ख्या गावामध्ये. बरं ऐका आता जर रामभाऊला अटक झाली पोलिसांनी धरलं तर आपल्याला जामिनासाठी जावं लागेल. अहो गावची इज्जत रामभाऊनी शिला टाकली तालुक्याच्या. काय करायचं. काय झालं सरपंच लय उड्या मारायचा असा कार्यक्रम लावायचा असतो. असा डाव टाकलाय ना डाव फेलच गेला नाही आता. कोणी टाकला अरे आपण लय उड्या हाणायचे ना. हा मग असंच करीन तसं सारखं अंगाव होईल. यार काय इलाका ही काय पद्धत आहे होय. बोकणारी कधी चावत नसते ती. हात घातला ना आणि टांगड्या टेकते ना त्यांच्या टायरात घालून हाणू दे की टायरात मग कळेल. मग हा लय चित्र आहे. तानू तानू कुत्र्यांनो अयो कुत्र्यांनो ए घे शिक्षा आता. वाईट बॉल वाईट आहे वाईट आहे. आमदानी सांगितलं ना वाईट आहे. कसला वाईट बॉल आहे टाकला का. मी सांगतोय ती उद्या कॅचला तयार राहा बरं का. अहो काय झालं काय झालं. मी नाही बायकोला काय म्हणलो. नाही बायको माझी. अहो साहेब काय झालं. साहेब काय झालंय. मी नाही काय बोललो बायकोला. साहेब पाया पडतो मी माझ्या बायको वर किती पाडत नाही. मी बायको लय प्रेम करतो साहेब. अण्णा नाही तर किती जीव आहे. नाही तो बांधत नाही आता. ओळखीचा आहे ना आमच्या. काय बोललो नाही मी बायकोला. चोर नाही ना. हा काय उद्योग केला. कसला उद्योग साहेब. साहेब मी फक्त त्यांना म्हणलं मी मारीन पण मी काय कोणाला मारलं नाही हाणलं नाही खून नाही केला. मी तसल्यातला माणूस वाटतो का राव साहेब. मी लोकांचा मिटवणार. बायकोची कंप्लेंट नाही. पैसे कुठे सांग. अयो कसलं पैसे. आता चोरीचा आरोप केलाय का माझ्यावर. आता कमाल झाली. अरे विरोधासाठी विरोध करू नका. इकडे लक्ष द्या. 2 कोटी रुपये तुमच्याकडे. अहो साहेब मिसळ खायला आमच्याकडे पैसे नव्हते. तसंच आली मला गावातून फोन आलता. कोणी फोन केलता मला. अयो कोणी केलता मला की 2 कोटी रुपये तुमच्या. कुठला 2 कोटी. चेअरमन कोण आहे. ओ चेअरमन चेअरमन खोटा फोन केला रे. अहो नाही तुम्हाला सांगतो की काय झालं. सगळं सांगतो तुम्हाला काय झालं. आम्ही मशामुखीत बसलो होतो. ह्यांच्या बसनं भांडणं करून गेलो. पप्प्या आमच्या पैसे आला. पप्प्या आल्यावर पप्प्याने आम्हाला सांगितलं की भाऊ 2 कोटी रुपये आणायचे चाललेत. पप्प्याला म्हणलं कसं काय तर म्हणलं गाणाची भाऊची चर्चा चाललेली इथं बोलत होती गाणा भाऊ. त्यावेळेस म्हणलं भाऊ 2 कोटी रुपये आणायचे. मग तुम्हाला चांदा पण पोलिसांना फोन केला काय. मला नाही लावला सगळी लावला पप्पा कुठं ऐकलं 2 कोटी रुपये. सकाळी आम्ही गणाला मी बसलो होतो ना तेव्हा पाहुणे सांगितलं गणाला की बाबा आहे ना छोटे 2 कोटी आणायचं चालले म्हणून. हो रामभाऊ कोट म्हणजे कसलं. सुभाषराव आताशी माझ्या मिस्टेक ध्यानात आली. साहेब नीट ऐका. बाळो तुला बी माहित नाही सुभाषराव तुम्हाला माहित नाही. पाटील तुम्ही बी ऐका. काय झालं आमच्या पाहुण्याचं लग्न आहे. 2 कोट शिवाय टाकले. माझा 1 कोट गणाचा 1 कोट. गणाच निघाला होता. अरे म्हणलं कोटाचा विषय माझं माप बी द्यायचं राहिलं होतं. आणि येताना आम्ही हो का काजा बटणं राहिले होते. मी बाळूकड कोट आहे 2 कोट आम्ही म्हणत होतो. भाऊ मध्ये मी जातो पाहुण्याकडे 2 कोट आणायला. हो साहेब किती तारांबळ केली. आम्हाला का ताणलं राव तुम्ही. चोर जर नव्हता ना पळाला का. साहेब कायदा सुव्यवस्था अडचणीत येता कामा नये. उठता त्यांना. सरपंच
आधी गुन्हा तर कळू द्या. पराचा कावळा याला म्हणतात. अगोदर ऐकत जा पूर्ण. एक काढ बाळू. बरोबर पोट आहे. ठेव ते मागं. ठेव ते एक मागं. गाण्याचा आणि एक त्याच्या चुलत्याचा म्हणजे माझा ठेव 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 राहू दे. हे बघा सरपंच चेअरमन, एक जागरूक नागरिक म्हणून तुम्ही चांगलं कार्य केलंय, पण नीट आधी ऐकत जा. कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोट अंतर असतं. पराचा कावळा कशाला म्हणतात? याला म्हणतात. आमची पळापळ झाली, यांची पळापळ झाली. जीव गेला सबाळ्याचा मजा. चूक नसताना. पण मला काय म्हणायचं, तिथं साहेबांना म्हणायचं नाही कोर्ट आहे म्हणून. छोट्या मला म्हणला तुमच्या केस केली काकीने म्हणून पोलीस काय ते म्हणून पळत होतो. सुभाषराव तुमचा मला फोन आला का नाही? माझ्यावर गुन्हा दाखल झालाय आणि अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यावर आम्हाला अटक करायचं, परत भानगडी. मला आधी निष्ठू आणि मग खऱ्या अर्थाने पोलिसांसमोर आपली बाजू. मला पण नीट सांगता येत नाही वे. कपड्याचा कोट दळभद्र प्रत्येक वेळेला चुलत्याला अडचणीत आलतं यार. मी काय केलंय तेव्हा? मग कशाला ढबील काय सांगत बसला? नको काय काळजी करू. एक काम करा, तुमचा पुतणी अतिशय हुशार आहे, त्याचं जरा वेगळं माप घेतो आम्ही. त्याला आमच्या बरं पाठवा. गावात विषय मिटवा झाला ना साहेब. तुमच्या मूर्खपणामुळे काय झालं कळलं का? जाऊ द्या. तुमचा बी उद्देश वाईट नव्हता, तुमचा बी उद्देश वाईट नव्हता. इथून पुढे एक लक्षात ठेवा, शहानिशा करत जा. जोर सोडून संन्याशाला फाशी नाही झाली पाहिजे एवढंच लक्षात ठेवा. साहेब आमचं लक्ष असते. लक्ष असते, पण चुकीची बातमी देण्या अगोदर शहानिशा करा. साहेब एवढे अध्यक्ष आहेत, पाटील आहेत, चेअरमन आहे, एवढे या माणसाला काही मी ओळखत नाही का? नेहमी आम्हाला मदत करणारा माणूस. आता सज्जन माणूस एकदम. बायकोवर भांडलो पण नाही, अन्नाला इतरा किती बायको प्रेम. साहेब दोन्ही पण मलाही माहिती ना, पण मग पळत का होती? हर गोष्टीला साहेब अंगाव माणूस येणार आहे. हर गोष्टीला अंगाव येतो सारखं करणारा माणूस. या माणसाला तुम्ही तुमच्या बरोबर नाही. अयो सुभाषराव दारू पिऊन सारख्या अध्यक्ष आपल्यातलं आपलं आपण कधी सुधारायचं मग? मी काय उभा राहा. पेतळ आहे पण बायको तेवढाच जीव आहे त्याचा. बघा इचरा साहेबांना पण माहिती आम्ही किती प्रेम करतो. पण गावाला पण ताप द्यायचा नाही, सहकार्याला पण आज सहकार्याला लक्षात ठेवा. आणि तुम्ही तुमचे 2 कोट, तुमची तुम्हाला लकलाप. गावातल्या काही किरकोळ भानगड पहिला माझा तुम्हाला फोन असतो नाही. आज सुद्धा माहितीसाठी सांगतो, उसात मी गृहमंत्र्यांना फोन केला. मला साहेब असं ते म्हणजे गावातलं काय प्रकार नाही, गावात मिटवा. अजून चालूच आहे तुमचं साहेब. सरपंच आता परत एक लक्षात ठेवा, सरपंच चुका परत करू नका. अध्यक्ष साहेब यांना नाही चेष्टा करू नाही छोटो. राजकारण हे आपल्या गावात किती चालू आहे, पण असं डिपार्टमेंटला त्रास देणं किती शोभतं का तुम्हाला? नाही ना. त्यांना काय एकच काम आहे का सांगा? एकच गाव आहे का? एवढी लोकसंख्या, डिपार्टमेंट त्याला अपुरं पडतंय. तुम्ही काय तर ह्याची जिरो त्याची जिरो. सुभाषराव माझं काय म्हणणं माहिती का? हे सरपंचाचं त्या चेअरमनचं डोकं ह्याच्या माग कोणतरी शकुनी मामा असला पाहिजे. तुम्हाला चेअरमन कोणी फोन करायला लावला होता? सर तुम्ही मेंबरनी साहेब या असं गावात होतं. मी काय मारणार त्यांचा पण उद्देश वाईट नव्हता, तुमचा पण उद्देश वाईट नव्हता. साहेब तुम्हाला मी एकदाच सांगतो, शेवटची विनंती करतो, परत जर माझ्या डोक्याला पोलीस डिपार्टमेंटला त्रास झाला ना, ही बाळासाहेबाचं रामबाचं घर गावातून हाकलून देईन. आणि पोलीस स्टेशनची सुद्धा पायरी चढू देऊ नका हे ना. हद्द पार करून टाका. पाटील शांत व्हा, शांत व्हा. हे म्हणजे बघा सुभाषराव पाटील मिटवतात का पेटवतात? तुम्ही सगळे चांगले लोक आहेत. यालाच म्हणतात गाव तसं चांगलं पण वेशीला टाकलं. वाईट उद्देश कोणाचाच नाहीये, सगळे माणसं चांगले आहेत. शेवटी प्रत्येकाच्यात थोडा बहुत दुर्गुण असतोच, परंतु त्यात तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. पोलीस डिपार्टमेंट कायम तुमच्या बरोबर आहे. साहेब तुम्ही आम्हाला मोलाचा सल्ला दिला. आजच आम्ही बसतो आणि बसून मिटवतो. काय असेल तुमच्याकडे तक्रार येऊ देत नाही. पुढे एकही गावात करून होणार नाही. याचे आम्ही सरपंच पार्टी असेल, पाटील, रामभाऊ, बाळासाहेब, आम्ही सगळे मिळून निवारण करू. साहेब मी तर पोलीस मित्र आहे बरं का, लय गरीब पोरगा आहे मी गावातला. आम्हाला किती त्रास होतो ते आम्हाला माहिती. आता पोलिसांना लय त्रास झालाय साहेब. मी तुम्हाला तसं जाऊ देणार नाही. चहा घ्यायला चला. धन्यवाद. तुमचा चहा मिळाल्यासारखा आहे. कोट हे घाल तुझ्या मड्याव कोट. कोटामुळे तर उद्या झाला ना. त्या लेकीला तुमच्या सारखी पोलिसाची धमकी देते. निमा राहिलो नाही माझं वजन करणार नाही. चला साहेब पोलिसाकडे अण्णा चला. चला आम्ही बी येतो. चला आम्ही पाटील चला.